हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज वटपौर्णिमा, सुहासनींचा एक आवडतो आणि मोठो सण. जो कोकणात कसं काय साजरा केला जाता तो आज आपण बघणार आहोत. इकडे मामीची तयारी चालू आहे आणि इकडे धनू वडाची तयारी करता. ठिकठिकाणी वडाची पूजा केली जाता, परंतु कोकणात साधारण आमच्या गावात जवळपास वडाचं झाड नसल्यामुळे वडाची फांदी आणून ही तुळशीच्या ठिकाणी अशी ठेवली जाता आणि तिका वड मानून तुळशी सहित पूजला जाता. चला तर मग बघूया नेमकी वडपौर्णिमा कशी काय साजरी केली जाता कोकणात. तर एक दिवस आधी अशी वडाची फांदी आणि छोटीशी फांदी आणि पानं आणली जातात आणि वडपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य आणलं जातं. नंतरही चांगल्या स्वच्छ फडक्यान पुसून पाना, प्रत्येक पानावर आपल्या भागात मिळणारी फळं, फणस, काजू, आंबा, जांभळा, करवंदा अशी जी आपल्या भागात जी उपलब्ध फळं असतात त्या प्रत्येक फळाची एक एक फोड, साधारण छोटे छोटे तुकडे ठेवून किमान 5 फळांचा एका पानावर असे काढून वाण तयार केलं जातं. ह्या वाण तयार करण्याचं काम घरातील लहान मुली किंवा तरुण मुली असतात, शक्यतो हेही करतात. आणि त्यानंतर जेवढे घरात सुहासनी असतील तेवढ्यांसाठी एक वेगळा ताट सेपरेट असा तयार केला जाता. त्याच्यावर सौभाग्याचा लेणा मंगळसूत्राची प्रतिकृती म्हणून 5 काळेमणी बांधलेलं दोरो ठेवलं जातं आणि या वाण म्हणून पूजून सुहासनी स्त्री एकमेकींका आणि मोठ्या माणसांका देतात. अशी फांदी तुळशी बांधली जाता. ही आमची सार्वजनिक तुळस. खूप प्रखर असं ऊन लागतं आणि अशा या उन्हाळ्याच्या काळात, उन्हाळ्याच्या शेवटी किंवा जूनच्या पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात अशा वेळी ही वटपौर्णिमा सावित्री आणि सत्यवान यांच्या अतूट प्रेमाच्या नात्याची गोष्ट सांगणारा सण खूप सुंदर असं पद्धतीने साजरा केला जाता. प्रत्येक महिला जी सुहासिन स्त्री असता ती आपल्या नवऱ्याच्या 7 जन्मी हेच नवरो मिळाले अशी प्रार्थना करता आणि आपल्या नवऱ्याप्रती असणारा प्रेम आपला व्यक्त करता. खाली तयारी चालू आहे जोरदार. चला तर मग नेमकी कशी काय वडपौर्णिमा केली जाते ते बघूया. आंटी वडापाव मन. आत पूजा चालू असताना बाहेर लहान मुलांचं लक्ष आंब्यांवर आणि फळांवर असतं. थांबा येणार आता कधी पूजा होऊन दे अशी काय करता. आमका सांगितलं आणि खावा. आंबो कोणी ठेवलं ना ती जाते ना, ती जातीला सगळे लक्ष ठेवा. ही सगळी चोर गँग. आणि वाना वगैरे वाटून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी पारंपरिक जुनी पद्धत नाव घेऊक लावला जाता. प्रत्येकाक आडून आडून नाव घेऊक लावलं जातं. हा नाशिकची द्राक्ष, वसईची केळी आणि विलास मिराज यांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. नाव नाही मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर श्रीधरांचे नाव घेते. रामचंद्र मिरा यांची थोरली सून. टाकल्या केळी आणि रविकांत रावांचे नाव घेते. स्वतः वड पौर्णिमेच्या काचीच्या ग्लासावर गुलाबाची कळी राजूचे नाव घेते वट पौर्णिमेच्या वेळी. लव्ह मॅरेज वाला राजू.
नदी किनारी वाकल्या केळी आणि रविकांतरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. पहिल्यापासून घे. हा. चांदीच्या ताटात फणसाचे गरे ज्ञानेश्वरांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. बरोबर ना? बरोबर. पौर्णिमेच्या दिवशी जमल्या पोरी आणि बायका आनंदरावांचं नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तिची वाटी निलेशरावांचं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी. कार्यक्रम तुम्ही हा. गेला गेला. आकारे ब्राह्मणातल्या देवाला सोन्याचा कळ सुधीररावांचे नाव घ्यायला मला नाही आळ. परस्तात राशी कृष्णरावांचे नाव घेते तुमच्यासाठी. सगळ्यात शेवटी तुळशीकडे वडाच्या समोर देवाच्या समोर अशी ठेवलेली जी वानं असतात त्यांच्यावरची फळा आणि विडे उचलण्याची लहान मुलांका आणि तरुणांका देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांना घाई असता. हे सगळं एकत्र केलं जातं. पुन्हा सगळं स्वच्छ केलं जातं आणि आनंदात हे सर्व सौभाग्यवती आपापल्या घरी जाऊन मनोभावे आपापल्या नवऱ्याची पुन्हा एकदा पूजा करतात. असो सुंदर असो हिंदू धर्माचं सण वडपौर्णिमा. सत्यवान सावित्री त्याचबरोबर समाजातील नवीन जी जोडपी आहेत ह्यांच्या प्रेमाचं एक आगळोवेगळं देणारं आनंद देणारं असं सण साजरा केला जाता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा तुमच्यासमोर सादर करण्याची संधी द्यावा. धन्यवाद. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत.